नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा बलाची म्हणजेच MSFची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। ज्या यादीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती MSF ट्रेनिंग लिस्ट म्हणजेच प्रशिक्षणाला पाठवण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर झालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लिस्टबद्दल A to Z माहिती घेणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या कामाच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि पुढील प्रक्रियेबद्दल मी माहिती देणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। ऑफिशियल डॉक्युमेंट किंवा हे जे PDF आहे ते मिळवण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती ते मी ऑलरेडी शेअर केलेले आहे। तो ग्रुप जॉईन करून तुम्ही मिळवू शकता, तसेच आर्टिकल वाचू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो, माझ्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ही एक खूप मोठी आणि विस्तृत PDF फाईल आहे। या डॉक्युमेंटचे नाव आहे प्रशिक्षणाला पाठवण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची यादी। या लिस्टमध्ये प्रामुख्याने 5 रकाने दिलेले आहेत जे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत। पहिला आहे SR नंबर, ज्याला अनुक्रमांक म्हणलं जातं। तुमचा या यादीतील क्रमांक पाहायचा आहे। दुसरा आहे रिक्रुटमेंट मेरिट लिस्ट नंबर, ज्याला गुणवत्ता यादी क्रमांक म्हणलं जातं। तुमचा मेरिट नंबर किती आहे हे यातून स्पष्ट होतं। तिसरा आहे ॲप्लिकेंट युनिक ID, तुमचा युनिक ID असेल हा। चौथा आहे अर्ज क्रमांक, ज्याला ॲप्लिकेशन नंबर म्हणलं जातं। तुम्ही फॉर्म भरताना मिळालेला तुमचा अर्ज क्रमांक हा असेल। आणि पाचवा आहे कॅन्डिडेट नेम, उमेदवाराचे संपूर्ण नाव। मित्रांनो, ही यादी खूप मोठी आहे। उदाहरणादाखल सांगायचे तर यादीच्या सुरुवातीला गुणवत्ता यादी क्रमांक 15044 वर दीपेश भोजराज बरैया यांचे नाव आहे। तर यादीच्या शेवटी गुणवत्ता यादी क्रमांक 6689 वर विकी श्रीकृष्ण वाघमारे यांचे नाव आहे। या विस्तृत यादीत राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली आहे। आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना, यादी खूप मोठी असलेली आणि एकाच नावाचे अनेक विद्यार्थी असू शकतात। केवळ नावावरून स्वतःला शोधू नका। तुमचे नाव शोधताना तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा युनिक IDचा वापर करूनच सर्च करा, जेणेकरून तुमचा कोणताही गोंधळ उडणार नाही। ज्या विद्यार्थ्यांची नावे या लिस्टमध्ये आहेत त्या सर्वांचे आपल्या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन। तुमची आता MSFच्या ट्रेनिंगसाठी निवड झालेली आहे। आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की लिस्टमध्ये नाव आलं, आता पुढे काय? तर मित्रांनो, तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा। सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आता ट्रेनिंगला जाण्यापूर्वी तुमचे सर्व मूळ कागदपत्रे म्हणजे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात, जसे 10वी 12वीची मार्कशीट, शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा तुमचा TC, जातीचा दाखला, रहिवासी दाखला जसं डोमासाईल, नॅशनॅलिटी, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या किमान 3 ते 4 झेरॉक्स प्रती काढून तयार ठेवायचे आहेत। तसेच ट्रेनिंग खूप खडतर असते, त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या। बाहेरचे खाणे टाळा आणि दुखापत होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे तुमचं फिटनेस असावं। तसेच अधिकृत परिपत्रकात दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला जे काही साहित्य जसं शूज किंवा ट्रॅक सूट इत्यादी आणि जो काही डिपॉझिट किंवा खर्च सांगितला असेल त्यांची पैशांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवा। दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेवर ट्रेनिंग सेंटरवर हजर राहणे जे आहे अत्यंत बंधनकारक आहेत। यात कसलीही जे हायगई आहे ती करू नका। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत आलेले नाही त्यांनी काय करावे? नवीन जाहिरात कधी येणार? मित्रांनो, जराही खचून जाऊ नका। 2026 मध्ये सरसेवा भरतीच्या अनेक संधी आपल्यासमोर येणार आहेत। आगामी काळात जे MSF आहे यांची नवीन भरती जी आहे आपल्याला पाहायला भेटेल, किंवा महाराष्ट्र पोलीस भरती किंवा इतर सरसेवा परीक्षा जसं की तलाठी, ग्रामसेवक, मोठ्या जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे। प्रशासकीय कामकाज आणि रिक्त पदांचा विचार करता येत्या काही महिन्यातच तुम्हाला नवीन जाहिराती पाहायला मिळतील। त्यामुळे जर यादीत नाव नसेल तर आजच नव्याने सुरुवात करा। तुमची मैदानी चाचणी आणि जी लेखी परीक्षा आहे या दोन्हींची तयारी वेगाने जरूर ठेवा, यश नक्की मिळेल। मित्रांनो, ही संपूर्ण PDF यादी मी आपल्या टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे। ज्यांनी अजून आपलं टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन करा आणि तुमचं नाव यादीत आहे का ते नक्की चेक करा। जर तुम्हाला या व्हिडिओ आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबत किंवा MSFच्या तुमच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। आणि अशाच 100% अचूक आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। तुमच्या मनात काही शंका असतील किंवा पुढच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।